डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि त्यांचं दीक्षित डाएट याची सध्या खूप चर्चा आहे। दीक्षित डाएट हा नेमका काय प्रकार आहे? दिवसातून 2 वेळा 55 मिनिटच खायचं म्हणजे नेमकं काय? असे अनेक प्रश्न आणि शंका अनेकांच्या मनात आहेत। नेमकं हेच ओळखून डॉक्टर संजय केसरे यांचं सुयश हॉस्पिटल आणि डॉक्टर गिरीश गद्रे यांचं गद्रे नेत्र रुग्णालय या दोन संस्थांनी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनाच सिंधुदुर्गात पाचारण केलंय। सोमवारी 24 डिसेंबरला मराठा हॉल कुडाळ इथं आणि मंगळवारी 25 डिसेंबरला बॅरिस्टर नाथपे सभागृह सावंतवाडी इथं डॉक्टर जगन्नाथ दीक्षित विनासायास मधुमेह आणि वजनावरील नियंत्रण या विषयावर व्याख्यान देणार आहेत। हे व्याख्यान सर्वांसाठी मोफत आहे। या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर संजय केसरे आणि डॉक्टर गिरीश गद्रे यांनी केलं आहे। की चांगलं खायला मिळालं पाहिजे, आराम मिळाला पाहिजे, म्हणजे आपलं लाईफ अतिशय चांगलं सुखू असतं अशा आपल्या व्याख्या असतात। पण मित्रांनो, याच दोन गोष्टीमुळे आपल्या आरोग्याला अत्यंत धोके निर्माण झालेले आहेत। तर यासाठी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी एक पूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना पूर्ण आंतरराष्ट्रीय चळवळ उभा केलेली आहे। विनासायास डायबिटीस आणि वजन कंट्रोल करणं हा त्यांचा चळवळीचा मुख्य भाग आहे। तर ही चळवळ आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही आणत आहोत की जेणेकरून आपल्या सर्व जनतेला याचा फायदा होईल, कारण याचे आश्चर्यजनक परिणाम सर्व जनतेला, सर्व त्यांच्या पेशंटना आम्हाला मिळालेले आहेत। तर याचा फायदा आपल्या सिंधुदुर्गवासियांना मिळावा म्हणून ही चळवळ आपण या जिल्ह्यामध्ये दिनांक 24 आणि दिनांक 25 डिसेंबर रोजी त्यांच्या व्याख्यानामार्फत ही चळवळ आपण सुरू करत आहोत। या चळवळीचे मुख्य जे आहेत ते डॉक्टर गिरीश गद्रे नेत्र रुग्णालयाचे डायरेक्टर आहेत। डॉक्टर गिरीश गद्रे यांनी अत्यंत बरेच प्रयत्न करून त्यांना या जिल्ह्यामध्ये ते आणत आहेत आणि या दोन्ही हॉस्पिटलच्या वतीने हा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत। तर आमचं असं आवाहन आहे की सर्व जनतेला, तुम्हाला सर्व डॉक्टर्सना की तुम्ही हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, कारण या कार्यक्रमामधून ज्या काही गोष्टी नवीन समजणार आहेत त्याच्यामुळे तुमचा डायबिटीस, तुमचं वजन हे नियंत्रित राहून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त होईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा आर्थिक जो लॉस होणार आहे किंवा सामाजिक लॉस होणार आहे, कौटुंबिक जो त्रास होणार आहे तो फारच कमी होईल। तर मी डॉक्टर गिरीश विनंती करतो की सर्व पत्रकार बंधूंचं पण मला 2-3 मुद्दे आणखीन ॲड करावेसे वाटतात की वजन कमी करणे आणि मधुमेह नियंत्रण करणे ह्याच्याकरता अनेक प्रकारचे महागडी औषधं, अनेक महागडे जिम्स जॉईन करणं आणि अत्यंत किचकट प्रकारचे डाएट प्लान्स देणं की वेगवेगळ्या प्रकारचे भारतात अवेलेबल नसलेली काही फळं खा किंवा कुठल्या प्रकारचे ब्रांड्स खा, असं करून आपल्याला बऱ्याच प्रकारचे आतापर्यंत वजन कमी करणे आणि मधुमेह नियंत्रण करणे ह्याच्याकरता बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलं आहे। पण डॉक्टर दीक्षितांचं जे मार्गदर्शन आहे ते ह्या बाबतीत असं आहे की आहे ते भारतात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी पण एका विशिष्ट पद्धतीने, नियंत्रित पद्धतीने जर खाल्ल्या गेल्यात आणि आहारावरती काही नियंत्रण ठेवलं गेलं तर त्याच्यावरती, मधुमेहावरती आणि वजन नियंत्रण करण्यामध्ये उत्तम प्रकारचा फायदा होतो। आणि हे त्याने नुसतं सांगितलं नाही आहे, तर त्याच्यावरती ते स्वतः प्रोफेसर PSM म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन ह्या डिपार्टमेंटचे ते लातूर जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि याच्यावरती त्यांचे अनेक रिसर्च पब्लिकेशन आहे आंतरराष्ट्रीय दर्जावरती। याच्यावर त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आहे की शरीरामध्ये ह्या प्रकारचा आहार पद्धतीने इन्सुलिन लेव्हल्सवरती कसा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मधुमेह कसा नियंत्रणात येतो। आपल्याला विश्वास बसणार नाही की केवळ दिवसातनं 2 वेळा जेवल्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण कसं वाढतं आणि कमी होतं हे त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं हे सगळं आपल्याला ऐकून आपल्याला जर मार्गदर्शन मिळणार असेल तर त्याचा फायदा आपल्या सिंधुदुर्गवासियांनी घ्यावा, जेणेकरून सगळ्यांना उपयोग होईल। कारण की मधुमेह आता आपल्या देशात सगळ्यात नंबर 1 डिसीज होणार आहे, ज्याच्यामुळे अनेक प्रकारचे आर्थिक आणि सामाजिक मोठं नुकसान होणार आहे। तर आपण जर आधीच नियंत्रणात आणला तर मोठ्या प्रकारे आपण आर्थिक परिस्थिती पेशंटची ॲज वेल एज समाजाची चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो।